खंडकरी शेतकऱ्यांच्या ह्या जमिनी सुटल्यात आत्ताच्या 1 एकराच्या आतील आणि ह्याच्या आधी सुटल्या, ह्या संदर्भात आपलं मत काय? श्रीमंत रामराजे साहेब 1995ला आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न फार मोठा महाराष्ट्रात होता आणि फलटण तालुक्यात होता. पण आमदार झाल्यानंतर रामराजे साहेबांनी स्वतः लक्ष घालून या प्रश्नाचा पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रातल्या हजारो खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून द्यायला यश आलं. खंडकऱ्यांना जमिनी परत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर समिती गठीत केली आणि त्या समितीने 13 शेती महामंडळाच्या 6 जिल्ह्यातल्या 13 फार्मवर जाऊन महाराजसाहेबांनी परिस्थितीचा सगळा अभ्यास केला आणि शेतकऱ्यांना जमिनी परत कशा देता येतील या संदर्भातला अहवाल शासनाला सादर केला. तो अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर पुढील प्रक्रिया जमीन वाटपाची सुरू झाली. जमीन वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात फलटण तालुक्यातील 723 शेतकऱ्यांना 3775 एकर जमीन मिळाली. त्यानंतर उर्वरित शेतकरी राहिले होते. त्या उर्वरित शेतकरी 1 एकराच्या आतले होते. 1 एकरातल्या आतल्या शेतकऱ्यांची संख्या 129 होती. मग आम्ही त्याचाही पाठपुरावा केला आणि रामराजे साहेबांच्या प्रयत्नातून त्यालाही यश आलं आणि आज त्या शेतकऱ्यांच्या वाटपाची अंतिम यादी प्रसिद्धी झालेली आहे. त्यामुळं सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे. त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेताना आमचे तात्या नाईक निंबाळकर साहेब सर यांनी आज सांगितलं, आज खंडकऱ्यांना त्यांचा न्याय 100 वर्षानंतर न्याय चांगल्या पद्धतीने मिळाला आणि आज आनंदाचा दिवस आहे की आम्हाला आमची जमीन लढा महाराजांच्या तर्फे झाला. आमचे लक्ष्मणरावजी तात्या यांच्याबरोबर राहिले, संजूबाबा आहे, बाकीचे आमचे पिट्टूबाबा आहे, बाकीचे आमचे कार्यकर्ते आणि खंडकरी सगळ्यांनी मिळून ह्या लढ्याला चांगलं रूप दिलं आणि आज आनंदाचा क्षण आहे. आज महाराजांच्या माध्यमातून आणि आमचे लक्ष्मणरावजी तात्या सर यांच्या माध्यमातून आज आम्हाला आमची जमीन 100 वर्षानंतर ही जमीन आज आम्हाला मिळाली आणि आम्ही महाराज साहेबांचं, लक्ष्मणरावजी तात्या सर यांचं, संजूराजे नाईक निंबाळकर, पिट्टूबाबा यांचं बी सर्वांचं आम्ही आभार मानतो आणि आमच्या खंडकरी शेतकऱ्यांचाही आभार मानतो. आज आमचा आनंदाचा सण आहे आणि या सणात आम्ही सगळे शेतकरी सहभागी आहोत. पुन्हा एकदा महाराज साहेबांचे आभार आभार आभार. शेतकरी खंडकऱ्यांचा जो प्रश्न होता फलटण तालुक्यातला, तो पूर्णपणे महाराज साहेबांच्यामुळं आता सुकर झाला आणि 2012ला 1 एकराच्या वरचे शेतकरी मिळाले होते, पण जे गरीब शेतकरी होते 1 एकराच्या आतले ते आज याद्या प्रसिद्ध झाल्या. त्यासाठी खंडकरी शेतकऱ्यांचे नेते आमचे लक्ष्मणतात्या निंबाळकर आणि महाराज साहेब आणि मध्यंतरी दीपकरावजी चव्हाण आमदार साहेब यांनी पण विधान परिषदेत चांगला आवाज उठवला. त्यामुळे आम्हाला ह्या सर्व जमिनी आज सगळ्या लोकांना मिळालेल्या आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी आता आनंदात आहेत.